मालकिनीला घेऊन गेलो साडीच्या दुकानात साड्या आणायची. मेवणीचं लगीन आहे म्हणून दुकानात गेलो, साड्या टाकल्या. महालक्ष्मी दुकानात गेलो, तिथे वेगवेगळे ब्लॉक होते. म्हणजे ह्या ठिकाणी काटा पदराच्या, दुसऱ्या ठिकाणी वर्कच्या, तिसऱ्या ठिकाणी असं कप्प केलेलं होतं. पहिल्याच ठिकाणी गेलो काटा पदराच्या, तर तिथं काय मालकिनीला पसंतच नाही. दुसऱ्या ठिकाणी गेलो तर तिथं बी काय पसंत नाही. मग महालक्ष्मी दुकान सोडून बाहेर आलो. नंतर त्या ठिकाणी काय साड्या व्यवस्थित वाटना, त्या किमती जास्त पण साड्याला काय वर्क नाही, काय नाही. छापील साड्या असल्या तर 5,000, 4,000, 3,500, 2,500, पण साड्या काय आम्हाला पटना त्या. तिथून पुन्हा काय नंतर दुसऱ्या फ्लॉवरला लावलं आणि तिथून आम्ही उठलो. आम्हाला काय तिथल्या साड्या पास झाल्या नाहीत. नंतर आम्हाला त्याच दुकानामध्ये दुसऱ्या मजल्यावर लावण्यात आलं. त्या ठिकाणी आता हे जवळ समोर पाहतोय त्या ठिकाणी 2,000-2,500 हजारापर्यंत साड्या आहेत. पण ह्याला काय म्हणजे आम्हाला पास होईनात, म्हणून वरच्या फ्लोअरला गेलो. तिथं 4-5 हजाराच्या साड्या. तिथून पुन्हा वर गेलो दुसऱ्या फ्लोअरला. त्याही ठिकाणी काय आम्हाला म्हणजे असं म्हणावा असा प्रतिसाद साड्यांचा भेटलेला नाही. वर गेलो, तिथे बी साड्या लावल्या काटा पात्रामध्ये, पण आम्हाला काय पास नव्हत्या. आता ही समोर साडी दिसती ती कितीचे 3,500 रुपये. ह्यामध्ये बिलकुल वर्क नाही, परंतु किमती जास्त. आम्हाला काय तिथंही 5-6 नमुने साड्या लावल्या. पण तिथला एक कामगार काय म्हणला, तुम्हाला म्हणला इकडे एक गोडवान आहे, तिकडे. किती जरी गोडवान असलं तर आम्हाला पास, पण किती बी मोठं गोडवान असलं तर आम्हाला पासच म्हणजे दावलंच नाही तर आम्ही कसं पास करायचं. तिथून बाहेर आलो आणि नंतर दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. त्या ठिकाणाहून दुसऱ्या दुकानामध्ये आम्ही गेलो. सजनी नावाचं दुकान, म्हणजे त्या दुकानाचंच नाव सजनी होतं. आणि आज तर काय सजनीचा जमानाच होता सगळा. मस्तपैकी त्या माणसाने विचारलं, त्याही ठिकाणी असं फ्लोअर वेगवेगळं होतं. इकडं काटा पदराच्या, तिकडे वेगळ्याच, तिकडे वेगळ्याच. आणि तिथं गेलो, त्यांनी दाखवलं मस्तपैकी वर्कमध्ये डिझायनिंग. आणि त्या ठिकाणी किमतीमध्ये सुद्धा फरक पडला बरं का मित्रांनो. सजनी दुकानात आणि महालक्ष्मीमध्ये जमीन आसमानाचा डिफरन्स आहे. त्या ठिकाणी आम्हाला साडी दावली. आता इथल्या हळूहळू डिझाईन